नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्यासंदर्भात मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची नवीन यादी ही अधिकृतपणे जाहीर केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे आता शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी आता खुश झाले आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की शेतकऱ्यांना 4,000 रुपये कसे मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, जो थकीत हप्ता आहे आणि जो नवीन हप्ता आहे 9वा, असे 2 हप्ते मिळून शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळण्याचे चान्स आहे. शेतकरी मित्रांनो, यादीत नाव असण्यासाठी सरकारने काही पात्रताचे निकष तुमच्या समोर टाकलेले आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण आहे, ज्यांच्याकडे फार्मर ID आहे आणि ज्यांचे आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक आहे, त्यांनाच उद्या किंवा येत्या काही दिवसात 4,000 रुपये मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, मंत्रालयामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासंदर्भात वितरण करण्याची कृषी विभागातर्फे खूप मोठा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुख्य सचिव राजेंद्र कुमार हे उपस्थित होते. शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की कोणत्या जिल्ह्यात आधी हा निधी वितरण होणार आणि कोणत्या जिल्ह्यांना किती कोटी रुपये मंजूर झाले. तर शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर येथे 108 कोटी मंजूर झाले, अकोल्यामध्ये 36 कोटी, अमरावती येथे 53 कोटी, बीड मध्ये 72 कोटी, भंडारा येथे 41 कोटी, बुलढाणा येथे 66 कोटी, चंद्रपूर येथे 47 कोटी, छत्रपती संभाजीनगर येथे 68 कोटी, धाराशिव येथे 46 कोटी, धुळे येथे 30 कोटी, गडचिरोली येथे 28 कोटी, गोंदिया येथे 42 कोटी, हिंगोली येथे 35 कोटी, जळगाव येथे 77 कोटी, जालना येथे 58 कोटी, कोल्हापूर येथे 92 कोटी, लातूर येथे 53 कोटी, नागपूर येथे 33 कोटी, नांदेड येथे 76 कोटी, नंदुरबार येथे 20.47 कोटी, नाशिक येथे 83.86 कोटी, पालघर येथे 19 कोटी, परभणी येथे 49 कोटी, पुणे येथे 85 कोटी, रायगड येथे 22.79 कोटी, रत्नागिरी येथे 31 कोटी, सांगली येथे 75 कोटी, सातारा येथे 87 कोटी, सिंधुदुर्ग येथे 23.5 कोटी, सोलापूर येथे 97.52 कोटी, ठाणे येथे 14 कोटी, वर्धा येथे 25 कोटी, त्यानंतर वाशिम येथे 33 कोटी आणि शेवटचा जिल्हा म्हणजे यवतमाळला 57.18 कोटी एवढा निधी हा लवकरातच उद्या किंवा परवा या 1 ते 2 दिवसात वितरण होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.